आज बनवली मी गुढीपाडवा स्पेशल तांदळाची खीर। त्यासाठी काय केलं बघा, 3 चमचे तांदूळ घेतले। इथे मी बासमती तांदूळ घेतले। ते तांदूळ मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी तांदूळ असंच भिजत ठेवले। त्यानंतर बघा अर्ध्या तासानंतर मी त्या तांदळाची छान अशी पेस्ट करून घेतली। त्यानंतर कढईमध्ये मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं। दूध नॉर्मल गरम झालं की त्यामध्ये बघा ही तांदळाची पेस्ट टाकून घेतली। त्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। त्यानंतर यामध्ये मी आवडीनुसार साखर घातली। त्यासोबतच थोडीशी विलायची आणि जायफळची पावडरसुद्धा घातली। व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। 10 ते 15 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती ही तांदळाची खीर छान अशी शिजवून घेतली बघा। त्यानंतर यामध्ये मी आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाकले। इथं तयार झाली आहे आपली मस्त अशी गरमागरम तांदळाची खीर। त्यासोबत मस्त गरमागरम पुरी खायची बघा। तांदळाची खीर आणि पुरी खायला खरंच खूप सुंदर लागते। तर रेसिपी आवडली असेल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या।